आज आहे आपल्या आईस्क्रीम क्लासचा डे 4। आज आपण मँगो आईस्क्रीम म्हणजेच आंबा आईस्क्रीम पाहणार आहोत। पूर्णपणे नॅचरलपणे आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहे। नॅचरल आईस्क्रीम प्रोफेशनल पद्धतीने कसं बनवायचं सोप्या पद्धतीने ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। याआधीही मी वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम शेअर केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन पहा। तर मँगो आईस्क्रीमसाठी आपण इथे 2 आंबे घेतलेले आहेत, हापूस आंबे घेतलेले आहेत। हे आंबा चांगल्या कलरचा म्हणजे आंब्याचा पल्प आहे ना डार्क असावा असा आंबा घ्यायचा आपल्याला, पिकलेला आंबा। आणि इथे मेजरिंग कप घेतलेले आहेत। प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम करण्यासाठी मेजरिंग कप आणि स्पूनची गरज लागते, तर परफेक्ट आईस्क्रीम होते। तर इथे आपण मेजरिंग स्पूनमधला सगळ्यात मोठा जो स्पून असतो 1 टेबल स्पून तो यूज करणार आहे। तर 1 कप आणि 1/4 कप आणि 1 टेबल स्पून असं आपण साहित्य वापरणार आहे। आता इथे पातेलं घेतलं आहे जाड तळाचं। आता याच्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे, दूध तापवण्यासाठी। तर इथे फुल क्रीम दूध, म्हशीचं दूध वापरलेलं आहे। आईस्क्रीमसाठी नेहमी म्हशीचं दूध वापरायचं आणि फुल क्रीम दूध वापरायचं म्हणजे छान आईस्क्रीम होते। तर इथे आपण कच्चं दूध वापरणार आहोत, म्हणजे डायरेक्ट पिशवीतलं वापरायचे, न तापवलेलं दूध। 1 कप म्हणजे 1 कप घेतलेला आहे, सगळ्यात मोठा जो कप होता तो। 1 कप कच्चं दूध घेतलंय आणि आता 1/4 कप मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर घेतलेली आहे। जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही डेअरी व्हाईटनर सुद्धा वापरू शकता। किराणा मालाच्या दुकानात 10 रुपयाला डेअरी व्हाईटनरचं पॅकेट मिळतं, ते वापरू शकता। आता 1/4 कप साखर घेतलेली आहे। इथे मी साखर 1/4 कप मोजून घेतलेली आहे, वाटून घेतलेली नाही। जर तुम्हाला कमी गोड आईस्क्रीम आवडत असेल तर तुम्ही साखर मिक्सरवर वाटून त्याची पावडर करा आणि मग ती मोजून 1/4 कप घ्या, म्हणजे मीडियम प्रमाणात आईस्क्रीम गोड होते। आता 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला गॅसवर ठेवायच्या आधी मिक्स करायचे, याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। जर आपण असंच गॅसवर ठेवलं तर याच्यातले जे आपण साहित्य वापरलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर त्याच्या गुठळ्या तयार होतात, म्हणून हे गॅसवर ठेवायच्या आधी याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसवर ठेवायचं। तर आता हे एकसारखं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला गॅसवर मंद गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर शिजवून घ्यायची। तर आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, लो फ्लेमवर आपल्याला 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचे आणि सतत हलवायचे, कारण कॉर्नफ्लॉवर खाली तळाला चिटकू शकते किंवा करपू शकते आणि जर करपली ती तर आपल्या आईस्क्रीमला करपट वास येतो, त्यामुळे हे अजिबात मिश्रण करपू द्यायचं नाही दुधाचं। सतत हलवत 5 ते 6 मिनिटं आपण याला हलकीशी उकळी येतोपर्यंत शिजवून घ्यायचे। तर याला हलकीशी उकळी यायला लागलेली आहे, लो गॅसवरच आपण 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतले। हलकीशी उकळी यायला लागली की आता गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं, याच्यावर साय तयार होऊ द्यायची नाही। मिक्स करून आता हे गॅसवरनं खाली उतरून ठेवायचे, रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचे। याला अजिबात फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं नाही, तर फॅन खाली किंवा रूम टेम्परेचरवर याला पूर्णपणे थंड करून मगच वापरायचं आहे। तर आता हे दुधाचं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण मँगो पल्प काढून घेऊया। तर इथे 2 हापूस आंबे घेतलेले आहेत मी। तर मँगो आईस्क्रीमसाठी चांगले कलरचे आंबे वापरायचे, म्हणजे ज्याचा पल्प डार्क असेल आणि आंबा गोड असेल असे आंबे वापरायचे। तर इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता याचा कलर किती डार्क आहे, त्यामुळे आपल्याला वेगळा असा कलर या आईस्क्रीममध्ये वापरावा लागत नाही। या रिअल मँगोनेच छान आईस्क्रीमला कलर येतो, त्यासाठी छान डार्क कलरचा आंबा वापरायचा आणि गोड आंबा पिकलेला आंबा वापरायचा, कच्चा वापरायचा नाही, किंवा थोडासा असा कच्चा असेल तर आईस्क्रीम आंबट होते, त्यामुळे कच्चा आंबा न वापरता पूर्णपणे तयार असलेला आंबा, पिकलेला आंबा वापरायचा आहे। तर दोन्ही आंब्याचा आपण असा पल्प काढून घ्यायचा आहे। तर दोन्ही आंब्याचा मी पल्प काढून घेते, हे पहा दोन्ही आंब्याचा मी पल्प काढून घेतलेला आहे। तर आता ह्या मँगो पल्पची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे मँगो पल्प टाकून घेत आहे। पाणी न टाकता आपल्याला याची प्युरी करून घ्यायची किंवा घट्ट असा पल्प करून घ्यायचा, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। आईस्क्रीममध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नसतो। तर इथे पाणी न टाकता मी मिक्सरवर चांगलं वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता छान प्युरी तयार झालेली आहे, घट्ट अशी, घट्ट एकदम चांगलं झालेलं आहे। आता याला आपल्याला मोजून घ्यायचे। आपल्याला या आईस्क्रीमसाठी 1 कप मँगो पल्प लागतोय, प्युअर मँगो पल्प आहे हा, याच्यामध्ये अजिबात दुसरं काही टाकलेलं नाही। तर 1 कप मोजून घेतलेला आहे, बरोबर 2 आंब्याचा 1 कप भर पल्प निघालेला आहे। आता पुढची प्रोसेस, आता एक मोठं पातेलं घेतलंय, आता आपल्याला व्हिप क्रीम फेटून घ्यायची आहे। आईस्क्रीमसाठी व्हिप क्रीम लागते, आपण प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवतोय त्यासाठी इथे व्हिप क्रीम यूज करत आहोत। तर अशी नॉन डेअरी व्हिप क्रीम कुठल्याही ब्रँडची आपल्याला केकचं जे रॉ मटेरियल मिळतं त्या शॉपमध्ये मिळून जाते। तर ही 1 किलोचं पॅकेट मिळतं, तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आईस्क्रीम होतात।
तर हे असं पॅकेट आहे ना फ्रीझरमध्ये ठेवलं जातं, फ्रीझरमध्ये स्टोअर केलं जातं. जिथे आपण आईस्क्रीम स्टोअर करतो तिथून काढून आपल्याला 2-3 तास फ्रीजमध्येच खाली जो भाजीपाला आपण ठेवतो तिथे ठेवायचं. म्हणजे यातला जो बर्फ असतो तो मेल्ट होतो आणि ही व्हिपक्रीम चिल्ड राहते. तर आपल्याला इथे आईस्क्रीमसाठी चिल्ड व्हिपक्रीम पाहिजे आणि मेल्टेड पण पाहिजे. याच्यामध्ये बर्फाचे तुकडे नको आहेत, म्हणून मग फ्रीझरमधून काढून भाजीपाला ठेवतो तिथं फ्रीजमध्ये खालच्या कप्प्यात ठेवायचं. म्हणजे त्यातला बर्फ वितळतो चांगला आणि चिल्ड राहते क्रीम. तर इथे 1 कप आपण व्हिपक्रीम घेतलेली आहे, चिल्ड मेल्टेड व्हिपक्रीम. आता अजून 1/4 कप आपल्याला व्हिपक्रीम घ्यायची आहे. म्हणजे टोटल आपण 1 कप आणि 1/4 कप अशी व्हिपक्रीम वापरणार आहोत या आईस्क्रीमसाठी. तर 1/4 कप व्हिपक्रीम मी काढून घेत आहे. तर ही व्हिपक्रीम आता घेतल्यानंतर पुन्हा व्यवस्थित पॅक करून फ्रीझरमध्ये, म्हणजे जिथे आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवतो बर्फाच्या कप्प्यात, तिथे पूर्ण पॅक करून व्यवस्थित ठेवून द्यायची स्टोअर करण्यासाठी. ही बाहेर टिकत नाही, पुन्हा आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची आणि चांगली पॅक करायची, त्याच्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे. आता आपल्याला ही जी 1 कप आणि 1/4 कप आपण व्हिपक्रीम घेतली ती फेटून घ्यायची आहे. त्यासाठी इथे इलेक्ट्रिक बीटर लागतो. तर इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने आपण फेटून घ्यायची. आपण प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवतोय, तर त्यामुळे हे सर्व साहित्य लागतं. तर इलेक्ट्रिक बीटरने आता ही 6 ते 7 मिनटं आपल्याला क्रीम फेटून घ्यायची. सुरुवातीला क्रीम पातळ दिसत आहे, पण जशी आपण याला फेटत जाऊ तशी ही घट्ट व्हायला लागते. तर ही त्यासाठी चिल्ड पाहिजे, चिल्ड असेल तरच ही अशी फेटली जाते. जर तुम्ही गरम व्हिपक्रीम किंवा कोमट व्हिपक्रीम वापरली तर ती अशी फेटली जात नाही. त्यासाठी चिल्ड व्हिपक्रीम पाहिजे आणि मेल्टेड पण पाहिजे. तर 6 ते 7 मिनटं किंवा 8-9 मिनटं लागू शकतात. तर जसजशी आपण फेटत जाऊ तशी ही क्रीम घट्ट होत जाते. आता व्यवस्थित साईडने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कडेची क्रीमसुद्धा फेटली जावी. तर खूप छान बनते ही आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम किंवा वेगवेगळे फ्लेवर मी दाखवलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ नसन पाहिले तर नक्की पहा. आईस्क्रीमची सिरीजच दाखवत आहे मी. आता 7 ते 8 मिनटं ही व्हिपक्रीम फेटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य टाकायचं आहे. तर आपण जे थंड होण्यासाठी ठेवलं होतं दुधाचं मिश्रण, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये टाकायचं आहे. कोमट किंवा गरम नको आहे, रूम टेम्परेचरवर आपण थंड करून घेतलेलं आहे. जर यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर त्या गाळणीने गाळून घ्या, कारण गुठळ्या नको आहेत आपल्याला मिश्रणामध्ये, एकसारखं पाहिजे. जरी हे घट्ट झालं असेल तरी चालेल, पण आहे ना याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या नको आहेत. जर गुठळ्या तुम्हाला वाटत असतील की गुठळ्या झाल्या तर त्या तुम्ही गाळून घ्या. आता 1/4 कप आपण मिल्कमेड किंवा मिठाई मेड वापरलेलं आहे. मिल्कमेड, मिठाई मेड, कंडेन्स मिल्क सर्व एकच असतं, फक्त वेगवेगळ्या कंपन्यांनुसार त्याची नावं वेगवेगळी असतात. पण तिन्हीपैकी कुठलंही तुम्ही घेतलं तरी चालेल, मिल्कमेड, कंडेन्स मिल्क किंवा अमूल मिठाई मेड. तर इथे मी मिठाई मेड घेतलेला आहे 1/4 कप. तर आता हे व्यवस्थित मिक्स करायचे, एकसारखं या क्रीममध्ये मिक्स झालं पाहिजे. तर या आईस्क्रीम आहे ना आईस्क्रीम क्लासमध्ये शिकवल्या जातात, पण मी तुम्हाला इथे फ्रीमध्ये दाखवत आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की सर्व पहा. आता आपण जो 1 कप मँगो पल्प काढून घेतला होता, पाणी न टाकता प्युअर पल्प घेतलेला आहे. मँगो चांगला डार्क कलरचा आहे, त्यामुळे आपल्याला इथे कलर वापरायची गरज पडणार नाही. नॅचरल फ्लेवर तयार होतो मँगोनी. आपण इथे इसेन्स पण नाही वापरणार मँगोचं, आणि मँगोचा कलरही येलो कलर नाही वापरणार. तर तुम्ही पाहू शकता किती छान असा डार्क कलरचा हा मँगो पल्प आहे. आपण चांगल्या क्वालिटीचा आंबा वापरलेला आहे इथे, त्यामुळे आईस्क्रीमला छान कलर येतो. तर इथे मी 1 कप वापरला आहे. तुम्हाला जर मँगो जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून एखादा मँगोचा पल्प वाढवू शकता या आईस्क्रीममध्ये, म्हणजे छान डार्क कलर अजून येतो आईस्क्रीमला. तर इथे मी 1 कप मँगो पल्प घेतलेला आहे. आता मँगो पल्प टाकल्यावर खूप जास्त मिक्स करायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आता हे एकसारखं मिक्स व्हावं म्हणून इलेक्ट्रिक बीटरने मी मिक्स करून घेत आहे. साधारण 1 मिनिटभरच आपल्याला मिक्स करायचं आहे, खूप जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही किंवा ओव्हर फेटायचं नाही. तर आता या व्हाईट क्रीममध्ये हे सगळं मँगो पल्प व्यवस्थित मिक्स व्हावा म्हणून इलेक्ट्रिक बीटरने 1 मिनिटभर मी फेटून घेतलेलं आहे क्रीम. आता 1 मिनिटानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले. आता आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यात आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायची. तर इथे माझ्याकडे काचेचा डबा आहे आणि त्याचं झाकण असं एअरटाईट आहे. तर तुम्ही तुमच्याकडे जे असेल प्लास्टिकचा डबा असेल तर त्यामध्ये सुद्धा आईस्क्रीम सेट करू शकता. जो तुमच्याकडे एअरटाईट झाकणाचा डबा असेल तो तुम्ही वापरा. तर मी आता आईस्क्रीम या डब्यामध्ये काढून घेतली. आता झाकण लावून 10 ते 12 तास किंवा पूर्ण ओव्हरनाईट आईस्क्रीम सेट करून घेणार आहे. फक्त आईस्क्रीम सेट करण्यासाठी एक लक्षात ठेवायचं, आईस्क्रीम जेव्हा आपण सेट होण्यासाठी ठेवतो तेव्हा फ्रीझरचं टेम्परेचर हाय करायचं, कमी ठेवायचं नाही. फ्रीझरचं टेम्परेचर वाढवायचं तरच आईस्क्रीम छान विकतच्यासारखी सेट होते. कमी टेम्परेचरवर आईस्क्रीम सेट होत नसते.
त्यामुळे फ्रीजरचं टेम्परेचर वाढून मग आईस्क्रीम सेट करून घ्यायची. तर उरलेलं दुसऱ्या डब्यातसुद्धा मी काढून घेतलेलं आहे आईस्क्रीमचं मिश्रण. आता हे दोन्ही डबे मी फ्रीजरमध्ये 10 ते 12 तास किंवा ओव्हरनाईट ठेवणार आहे सेट होण्यासाठी. आणि फ्रीजचं टेम्परेचर मी वाढवलेलं आहे, म्हणजे छान आईस्क्रीम सेट होते आपली. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते मी पूर्ण रात्रभर आईस्क्रीम सेट करून घेतलेली आहे. तर जसजशी आईस्क्रीम सेट होते तसतसा याचा कलर छान डार्क झालेला आहे. म्हणजे आपण जेव्हा डब्यामध्ये टाकली त्यावेळेस हलकासा थोडासा लाईट दिसत होता, पण आता तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम सेट झाल्यावर हा कलर डार्क दिसत आहे. तर आपण चांगला आंबा वापरला होता डार्क कलरचा, म्हणून याला अजिबात आपण न कलर टाकता याला छान कलर आलेला आहे, मँगो कलर. तर स्कूपरने मी तुम्हाला काढून दाखवत आहे किती छान आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे. अगदी विकतच्यासारखी मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही भारी ही आईस्क्रीम झालेली आहे. आणि आपण यामध्ये रिअल फ्रूट वापरलेला आहे, त्यामुळे ही आईस्क्रीम अप्रतिम लागते, एकच नंबर लागते. सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा आईस्क्रीम करूनच बघा. तुम्हाला इतकी आवडेल की तुम्ही विकतची आईस्क्रीम खायचं विसराल आणि नेहमी घरीच आईस्क्रीम बनवाल. तर तुम्ही करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. आणि मी अजून वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीमचे व्हिडिओ शेअर केले, ते तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि आजची मँगो आईस्क्रीम आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.